जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे उच्च न्यायालय, तलाठी भरती, पोलीस भरती, MPSC महाराष्ट्रातील सर्व परीक्षांना उपयुक्त जसे की इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि संगणक ज्ञान या विषयांचा ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास झालेला असतो त्यांचा रिझल्ट 100% येतो. तर चला बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. भूगोल या विषयापासून आपण सुरू करणार आहोत. PYQच्या माध्यमातून आपण क्वेश्चन घेणार आहोत आणि प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देत राहा, जेणेकरून तुमची रिव्हिजन ही चांगल्या प्रकारे होणार. तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? मित्रांनो, 10 ऑगस्ट 2025 10 ऑगस्ट 2025ला जो पेपर झाला होता बॉम्बे उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी, त्यामध्ये अशाच प्रकारचा एक प्रश्न आला होता. तर बघा, जेव्हाही आपण PYQ ॲनालाइज करतो, त्याचा आढावा घेतो, त्या माध्यमातून आपण हे शिकत असतो का पेपर कसा होता आणि समोरचा पेपर कसा येणार. तर त्या दृष्टिकोनातून बघा, महाराष्ट्रातील जे सुरुवातचे 5 जिल्हे आहे ते एका दमाने तुम्ही पाठ करून ठेवा. आता बघा, प्रश्नात विचारलं आपल्याला क्षेत्रफळाने मोठा राज्य कोणतं? तर बघा, याचं उत्तर आहे राजस्थान. राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठं आहे भारतातलं. तर बघा, आपण याची एक ट्रिक आहे मित्रांनो. ते ट्रिक म्हणजे अपुन्ना सोंग आवडते. अपुन्ना सोंग आवडते. आता पासून काय घ्यायचं? तर अहमदनगर. आता त्या अहमदनगरचं नाव काय झालं आहे? तर अहिल्यानगर. त्यानंतर पुणा, त्यानंतर नाशिक, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर गडचिरोली. या प्रकारे हे ट्रिक आपण लक्षात घेऊ शकतो, जेणेकरून तुमची रिव्हिजनही चांगल्या प्रकारे होणार आणि लक्षात देखील चांगल्या प्रकारे राहणार. तर बघा, आता याच्यामध्ये आणखी ॲडिशन करून घ्या काही. जेव्हाही तुम्ही व्हिडिओ पाहसाल तेव्हा नोट डाऊन करत चाला, जेणेकरून चांगल्या प्रकारे रिव्हिजन देखील होणार आणि आठवण पण राहणार. बघा, राजस्थान या राज्याचं क्षेत्रफळ 3,42,236 चौरस किलोमीटर आहे. तर त्या खालोखाल मध्य प्रदेश या राज्याचा क्रमांक दुसरा लागतो. त्याचं क्षेत्रफळ 3,08,313 चौरस किलोमीटर इतके आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. बघा मित्रांनो, भारताचा दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्र 9.36% भाग व्याप्त करतो. हा प्रश्न देखील आलेला आहे, तर हे देखील लक्षात राहू द्या. बघा, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यास लागू आहे? बघा मित्रांनो, यावर देखील प्रश्न आलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो त्रिकोणी, तर त्याला आजूबाजूला जे राज्य लागलेले आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील किती जिल्हे त्यांच्याशी सीमा करतात, तर हे संपूर्ण माहिती घ्या. बघा, या प्रश्नामध्ये काय आहे? कर्नाटकला. तर या प्रश्नाचं प्रश्न ऑप्शन आहे 5, 6, 7 आणि 8. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 7. बघा मित्रांनो, कर्नाटक. आता हे एकदम सोप्या प्रकारे लक्षात ठेवा. कर्नाटक, तर याला 7 जिल्ह्यांची सीमा लागू आहे. तर कुठून? सिंधुदुर्गपासून तर नांदेडपर्यंत. म्हणजेच यामध्ये आपण लक्षात ठेवू शकतो सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. तसेच मध्य प्रदेशला देखील 8 जिल्हे लागू आहे. ते पुढं प्रश्न आहे, आपण पुढे बघूया. चला तर तिसरा प्रश्न बघूया. खालीलपैकी हा तर झालेला आहे नाही, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागू नाही? बघा, पेपर सोडत असताना प्रश्न नीट वाचण्याची सवय लावून घ्या, जेणेकरून येणारे प्रश्न आपले चुकणार नाही. प्रश्नामध्ये विचारला आहे नाही. तर बघा, ऑप्शन बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर. मित्रांनो, मी आधीच सांगितलं की MPला म्हणजेच मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागू आहे. त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर. तर अकोला हा जिल्हा सीमा करत नाही, तर बुलढाणा, अमरावती आणि नागपूर करतो. तर बघा, हे जे MP आहे, जिल्हा मध्य प्रदेश, त्याला 8 जिल्ह्यांची सीमा आहे. तर ते कोणते? 3 खानदेशमधले. सरळ लक्षात ठेवा. खानदेशमधले नंदुरबार, धुळे,
आणि जळगाव. त्यानंतर बुलढाणा, अमरावती आणि नागपूरमधले बघा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा पुढचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? मित्रांनो, यामध्ये आणखी जे 10 जिल्हे नवीन निर्मिती झालेले आहे. जसं की बघा, पहिले ऑप्शन बघूया. 1 मे 1981, 1 मे 1982, 1 मे 1983, 1 मे 1984. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1 मे 1981. बघा, जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली म्हणजेच 1 मे 1960 रोजी, तर तेव्हा माहीत आहे का जिल्ह्यांची संख्या आपली 26 होती आणि आता झाली आहे 36. तर 10 जिल्हे वाढलेले आहे. तर त्या 10 जिल्ह्यांची निर्मिती कुठल्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा बाहेर पडला आणि वर्ष हे देखील चांगल्या प्रकारे करून घ्या. त्यासोबतच त्यावेळेस असणारे मुख्यमंत्री कोण होते हे देखील चांगल्या प्रकारे लक्षात ठेवून घ्या. बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले? पंडित जवाहरलाल नेहरू, धनंजयराव गाडगीळ, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे धनंजयराव गाडगीळ. आणि त्यानंतर बघा, जवाहरलाल नेहरू यांनी माहिती आहे काय शिवाजी पार्क येथून भाषण केलं होतं, हे देखील लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, 1960मध्ये महाराष्ट्रात महसूल विभाग एकूण किती होते? म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा होऊन राहिला की जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी, तेव्हा प्रशासकीय विभाग एकूण किती होते? तर बघा महसूल विभाग. तर बघा यामध्ये ऑप्शन 4, 5, 6 आणि 7. तर तेव्हा होते मित्रांनो 4 आणि आता आहे 6. हे देखील लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किलोमीटर आहे. तर बघा हा जो महाराष्ट्र आहे याची जे पूर्व पश्चिम लांबी आहे ते आपल्याला विचारलेली आहे. तर यामध्ये 600, 700, 720 आणि 800. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 800. मित्रांनो, पूर्व पश्चिम म्हणजे 800 आणि उत्तर दक्षिण विचारल्यास ते आहे 700. तर समुद्र किनारा लागला आहे तो म्हणजे 720 आणि रिया प्रकारचा आहे, हे लक्षात देखील ठेवा. पुढचा प्रश्न, पाचगणी थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, जिल्हा आणि त्याच्या संबंधित विशेष याबाबत नेहमी प्रश्न विचारतो. याबाबत येणाऱ्या एक्झाममध्ये देखील प्रश्न आपल्याला पाहण्यास मिळणार. त्यामुळे प्रत्येक जिल्हा आणि त्यातील थंड हवेचे ठिकाण, धबधबे, धरण, जलाशय हे संपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, सातारा, औरंगाबाद, रायगड आणि कोल्हापूर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सातारा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? बघा ऑप्शन काय आहे, महाबळेश्वर, साल्लेर, त्र्यंबकेश्वर आणि हरिश्चंद्रगड. हा प्रश्न आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई, परंतु ऑप्शनमध्ये ते नाही आहे. मग त्या खालोखाल आपल्याला क्रमाने लक्षात पाहिजे जेणेकरून आपलं उत्तर योग्य राहणार. तर बघा याचं उत्तर आहे साल्लेर. 1564 मीटर त्याची उंची आहे. मित्रांनो, प्रत्येक शिखर त्याची उंची क्रमानुसार हे देखील चांगल्या तरीकेने करून घ्या जेणेकरून येणारा प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे मागच्या स्लिपिंगमध्ये. तर बघा सर्वात मोठा विचारलेला आपल्याला. तर बघा नाशिक, सोलापूर, गडचिरोली आणि औरंगाबाद. मी तुम्हाला सांगितलेलं आहे अपुन्ना, सोंग याप्रमाणे लक्षात ठेवा. म्हणजे अहमदनगर, ज्याला आता अहिल्यानगर म्हटलं जाते. 2 नंबरवर पुणा, 3 नंबरवर ते नाशिक. ते ऑप्शनमध्ये आपल्याला फक्त नाशिक दिसून राहिलं, तर याचं उत्तर आहे नाशिक. पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? बघा आपल्याला काय विचारलं आहे, सातपुडा पर्वतरांग. तर बघा अस्तंबा, वैराट, गाविलगड आणि दुबगड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अस्तंबा, जे की नंदुरबार जिल्ह्यात आहे. आणि मित्रांनो सोबत हेही लक्षात ठेवा, दुबगड जे MP मध्ये आहे ते भारतातील सर्वात मोठं
शिखर आहे जे सातपुडा पर्वत रांगेत आहे, जे MP मध्ये आहे, पण ते भारतातलं आहे आणि महाराष्ट्रात विचारल्यास अस्तंभ होते. पुढचा प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर नावाने ओळखले जातात. आता बघा, वाडी रत्नागिरी, करवीर, पन्हाळा, केदारेश्वराची टेकडी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वाडी रत्नागिरी. बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेने कोणता पर्वत किंवा डोंगर रांग आहे? शंभू महादेव, सातमाळा, सातपुडा आणि सह्याद्री. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सह्याद्री. बघा मित्रांनो, महाराष्ट्राचा विचार केला या साईडनं म्हणजेच पश्चिम दिशेला हा सह्याद्री आहे. पुढचा प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा मित्रांनो, हा प्रश्न बरेचदा आलेला आहे. पालघर, पुणे, सोलापूर आणि अमरावती. या प्रश्नाचं उत्तर आहे अमरावती. बघा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण गाविलगड टेकड्यामध्ये, जे की धारणी तालुका देखील विचारते, हे देखील लक्षात राहू द्या. आणि एक महत्त्वाचं म्हणजे हे गाविलगड टेकड्या सातपुडा पर्वत रांगेत येतात मित्रांनो. पुढला प्रश्न, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती? काय विचारलं आपल्याला? पठाराची, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. 650, 700, 750 आणि 800. बघा, पठाराची विचारली तर पूर्व पश्चिम ही आहे 750 आणि नुसतं महाराष्ट्राची पूर्व पश्चिम विचारली तर ते होणार 800. आणि एक लक्षात ठेवा आणखी याच्यामध्ये, बघा, जाडी विचारली, थिकनेस, तर ते होणार 450 मीटर. आणि पूर्व पश्चिम विचारली तर होणार ते 750 आणि उत्तर दक्षिण विचारली तर ते ॲज इट इज जशी आहे तशीच म्हणजेच 700. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी देखील 700 आहे आणि पठाराची देखील 700च आहे. तर बघूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगेने तापी, बघा अंडरलाईन करतो, तापी आणि गोदावरी या दोन नद्यांची खोरे वेगळी केली आहेत? हा प्रश्न आणि या संबंधित प्रश्न अनेकदा विचारलेले आहे, त्यामुळे हे एकदम केअरफुली लक्षात घ्या. बघा, काय विचारलं आपल्याला? तापी आणि गोदावरी. तर कोणते पर्वतरांग वेगळी करते? सातपुडा पर्वतरांग, सातमाळा पर्वतरांग, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सातमाळा पर्वत. आता बघा, यावर येणारा प्रश्न कधीच चुकणार नाही जर हे तुम्ही लक्षात ठेवसाल तर. महाराष्ट्राच्या उत्तरेस म्हणजेच सातपुडा आणि जस्ट त्याच्या खाली सातमाळा आणि त्याच्या खाली हरिश्चंद्र बालाघाट आणि त्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग. म्हणजेच सर्वात वर येईन सातपुडा, त्यानंतर येईन सातमाळा, मग हरिश्चंद्रगड आणि मग शंभू महादेव. आता बघा, जो सातपुडा आहे यांनी वेगळे केलेले आहे नर्मदा. बघा, नर्मदा नदी आणि तापी नदी आणि तापी हे कोण वेगळे केलेले आहे कोणत्या पर्वतरांगेनं? तर ते आहे सातपुडा. आणि दुसरी गोष्ट, सातमाळा यांनी वेगळे केलेले आहे तापी आणि गोदावरी, जो की आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याच खालोखाल हे लक्षात ठेवा की हरिश्चंद्र बालाघाट यांनी गोदावरी आणि भीमा ही दोन नदी वेगळ्या केलेल्या आहे, तर शंभू महादेव डोंगर रांग यांनी भीमा आणि कृष्णा नदी वेगळी केलेली आहे. आता बघूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता? संभाजीनगर, ज्याचं आधीचं नाव औरंगाबाद होतं, नागपूर, अमरावती आणि कोकण. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोकण. तर आपल्याकडे किती प्रशासकीय विभाग आहे? आपल्याकडे 6 प्रशासकीय विभाग आहे. त्यामधलं सर्वात मोठा औरंगाबाद आणि सर्वात लहान कोकण, हे देखील लक्षात राहू द्या. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, जसा आधीच प्रश्न आलेला आहे की 1960 म्हणजेच महाराष्ट्राची स्थापना झाली होती तेव्हा किती प्रशासकीय विभाग होते? तर तेव्हा 4 होते. बघा पुढचा प्रश्न, जनगणना. मित्रांनो, जनगणना यावर भरपूर प्रमाणात प्रश्न विचारता आयोग आणि एकदम महत्त्वपूर्ण हा टॉपिक आहे. तर बघा, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या किती आहे?
11.24 कोटी, 11.50 कोटी, 12.24 कोटी, 12.50 कोटी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 11.24 कोटी. आणि बरेच पेपरमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या देखील विचारली आहे, तर ती लक्षात ठेवा. 11,23,74,333 हा आकडा लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी अस्तंभ शिखरांची उंची किती? मित्रांनो, शिखर, त्याची उंची, जिल्हा हे आयोग नेहमी विचारत आहे. तर बघा अस्तंभ जे आहे जे नंदुरबारमध्ये येते, तर बघा त्याची उंची किती आहे? 1304 मीटर, 1325 मीटर, 1416 मीटर, 1424 मीटर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1325. आणि विशेष म्हटलं म्हणजे सातपुडा जे पर्वतरांग आहे, सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती नदी खसदरीच्या प्रदेशातून वाहते? तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा. या प्रश्नाचं उत्तर आहे तापी. आणि तापीच्याबद्दल आणखी एक लक्षात ठेवा. तापी नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे, हे देखील महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवत चला. आणि महत्त्वाचे पॉईंट मित्रांनो नोट डाऊन करत चला आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची रिव्हिजन चांगल्या प्रकारे होणार. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दरम्यान बोरघाट आहे? मित्रांनो, घाटावर नेहमीच प्रश्न विचारला जातो. तर बघा हा प्रश्न माहिती आहे का? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, जो की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यावा लागेल. जे बघा जिथे मी स्टार केलेले आहे तो प्रश्न तुमच्यासाठी आहे, तो कमेंट बॉक्समध्ये द्या, जेणेकरून तुमची रिव्हिजन चांगल्या प्रकारे होणार. आणि शेवटी या व्हिडिओच्या शेवटी मी या प्रश्नाची उत्तरं देणार. तर बघा आता भूगोल संपलेला आहे, आपण इतिहासाकडे वळू. इतिहासमधले अगर 1857चा उठाव हा जो आहे मित्रांनो, यावर आयोग नेहमीच प्रश्न विचारतो, जेणेकरून हा चांगल्या तरीकेने करून ठेवा. येणारा प्रश्न हा आपला योग्य निघणार, चुकणार नाही. तर बघा 1857च्या उठावात कोल्हापूरचे नेतृत्व कोणी केले? रामजी शिरसाट, रंगोबापूजी गुप्ते, नानासाहेब पेशवे, वरीलपैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे रामजी शिरसाट यांनी 27व्या रेजिमेंट यातील सैनिकांच्या माध्यमातून हा उठाव केलेला आहे. जो केलेला आहे त्याची तारीख देखील विचारते मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा 31 जुलै 1857. आणि एक आणखी म्हणजे बघा रामजी शिरसाट यांनी तर उठाव केला, परंतु आणखी एक व्यक्ती आहे ज्यांनी कोल्हापूरमध्येच उठाव केलेला आहे, ते म्हणजे चिमा आप्पा किंवा चिमा साहेब म्हणू आपण. चिमा साहेब जे आहे बघा, हे जे चिमा साहेब आहे ना, ते बाबासाहेब यांचे भाऊ आहे. तिथचे महाराजे होते बाबासाहेब यांचे भाऊ होते चिमा साहेब. यांनी देखील उठाव केलेला आहे. आणि एक विशेष म्हटलं म्हणजे आयोग एकदम डीपमध्ये जात आहे, त्यामुळे आपल्याला डीपमध्ये अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तर बघा हा उठाव दडपण्यासाठी जो अधिकारी होता त्याचं नाव आहे जेकब. ते देखील लक्षात ठेवा. यावरही प्रश्न आलेला आहे आणि येणार पण आहे. बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? पुणे सार्वजनिक, ठीक आहे. नारायण मेघाजी लोखंडे, गणेश वासुदेव जोशी, लोकमान्य टिळक, फिरोज मेहता. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणतात. बघा आता या प्रश्नामध्ये पुणे सार्वजनिक, आता मित्रांनो पुणे सार्वजनिकची स्थापना वर्ष देखील विचारू शकते, म्हणून लक्षात ठेवा 2 एप्रिल 1870 पुण्यात स्थापन करण्यात आली होती. आणि स्थापना गणेश वासुदेव जोशी यांनी केली. त्याआधी आपण एक गोष्ट आणखी नोट करू, ती म्हणजे पुणे सार्वजनिक सभेच्या आधी पुणे असोसिएशन या नावाने स्थापन झाले होते 1867. आणि त्याचंच रूपांतर हे पुणे सार्वजनिक सभामध्ये करण्यात आलेलं आहे, हे देखील लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1851, 1852, 1853, 1854. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1852.
चला पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 5व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? यावर नेहमी प्रश्न राहतो, तुम्ही PYQ चेक करा, तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांचं अधिवेशन कुठे झालं, त्यांचा अध्यक्ष कोण होते, यावर नेहमीच राहतो. बघा काय विचारलं आपल्याला, 5वा, जॉर्ज ह्यूल, ॲलन ह्यूम, विल्यम वेडनबर्न, दादाभाई नौरोजी. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम वेडनबर्न. म्हणजे या अधिवेशनाबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. हे अधिवेशन 5वं अधिवेशन 1889मध्ये मुंबई येथे झाले होते आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष हे विल्यम वेडनबर्न होते. आणि इथे बघा आपल्याला काय दिलं, जॉर्ज ह्यूल हे 4थ्या म्हणजेच 1888 अलाहाबाद इथे भरले होतं अधिवेशन, त्या अधिवेशनचे अध्यक्ष होते. आणि याचे विशेष मतलब म्हणजे पहिले ब्रिटिश व्यक्ती आहे जॉर्ज ह्यूल हे देखील लक्षात राहू द्या. आणि ॲलन ह्यूम ही दादाभाई नौरोजी आणि ॲलन ह्यूम यांनी माहिती आहे काय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनामध्ये यांचं सर्वात मोठं श्रेय आहे किंवा यांनी स्थापन केलेलं आहे, हे देखील लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू केली होती? तर बघा या प्रश्नाचं उत्तर सातारा, चंद्रपूर, जळगाव आणि ठाणे. ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल, जे म्हणजे सातारा. पुढचा प्रश्न बघूया, होम रूलची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? मित्रांनो 1915, 1916, 1917, 1918. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1916. आपल्याला माहीत असेल लोकमान्य टिळक आणि त्यांच्यासोबत बघा लोकमान्य टिळक आणि एक व्यक्ती आहे ज्यांनी दक्षिण भारतामध्ये स्थापन केलं होतं, त्या म्हणजे बघा पुढचा प्रश्न, पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा 1947, 1948, 1949, 1950. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1950. मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यापीठ स्थापना वर्ष हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली होती? बाबाराव सावरकर, रामचंद्र केशव, त्र्यंबक मस्कर आणि विदा सावरकर. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे विदा सावरकर. मित्रांनो 1904मध्ये ही पुणे येथे स्थापन झाली होती. त्याआधी 1900मध्ये मित्रमेळावा या नावाने एक संघटना स्थापन होती, तिला अभिनव भारतमध्ये कन्वर्ट करून अभिनव भारत सुरू केली. विदा सावरकर हे पहिले अध्यक्ष देखील होते त्याचे. बघा पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा 1900. मित्रांनो इथं जे 1900 आहे हे करेक्शन आहे, इथं 1800 पाहिजे. 1865, 1866, 1867 आणि 1868. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1867. बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी सुधारक या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? लोकमान्य टिळक, गोगा आगरकर, साने गुरुजी, बाळशास्त्री जांभेकर. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे लोकहितवादी म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर यांनी हे वृत्तपत्र सुरू केले आणि संस्थापक देखील तेच होते. पुढचा प्रश्न, हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. बघा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? मुंबईच्या नागरिकांनी, ब्रिटिश सरकारनी, पुणेकर जनतांनी, वरीलपैकी नाही. आता बघूया आपण राज्यशास्त्र. त्यामधला पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये दिली आहेत? मित्रांनो कलम संबंधित नेहमीच प्रश्न विचारले जाते. बघा कलम 163, कलम 164, कलम 167, कलम 168. तर मित्रांनो कर्तव्य विचारले आपल्याला, तर हे उत्तर राहणार आहे 167. बघा 163चा काय संबंध आहे? तर मंत्र्यासंबंधित. आणि 164 इतर मंत्र्यासंबंधित आणि 168 विधिमंडळ संबंधित. तर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणून ओळखले जाते? 42वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती, 86वी घटनादुरुस्ती, वरीलपैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती. बघा मित्रांनो 42वी घटनादुरुस्ती ही 1967मध्ये झाली आणि 44वी घटनादुरुस्ती 1978मध्ये झाली. हे देखील वर्ष देखील लक्षात ठेवा. सोबतच
86वी घटनादुरुस्ती ही 2002मध्ये झालेली आहे, हे देखील लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि गृहमंत्री. तर या प्रश्नाचं उत्तर हे राष्ट्रपती आहे. मित्रांनो, राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करतात. तर यांना शपथ कोण देते? तर शपथ देते हायकोर्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. हे देखील लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमात दिली आहे? तर बघा, कलम 124, कलम 224, कलम 214, कलम 152. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 214. बघा, सुप्रीम कोर्ट म्हटलं तर 124 SC आणि हायकोर्ट HC म्हटलं तर 214. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष केले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा. 61वी घटनादुरुस्ती, 73वी घटनादुरुस्ती, 74वी घटनादुरुस्ती, 86वी घटनादुरुस्ती. तर बघा, या प्रश्नाचे उत्तर आहे 61वी घटनादुरुस्ती, जे करण्यात आली आहे 1989मध्ये. 1989मध्ये लक्षात ठेवा. आणि 73वी 74वी घटनादुरुस्ती 1992मध्ये करण्यात आलेली आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला शपथ कोण देते? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. उच्च न्यायालयाची एक्झाम देतो आपण, तर हा प्रश्न एकदम महत्त्वाचा आहे. तर बघा, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपाल. तर बघा काय आहे, शपथ कोण देते? तर शपथ देते राज्यपाल. आणि राज्यपालाला शपथ कोण देते? तर राज्यपालाला शपथ देते मुख्य न्यायाधीश. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 6 वर्ष. सोबत हेच लक्षात ठेवा, विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण जागांपैकी STसाठी राखीव जागा किती? मित्रांनो, मागच्या पेपरमध्ये विचारलेलं आहे, महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण जागा किती? तर या रिलेटेड प्रश्न राहतात, म्हणून हे एकदम योग्य तरीकेनं करणं अनिवार्य आहे. बघा काय विचारलं आहे, STसाठी शेड्यूल ट्राईब. तर लक्षात ठेवा 21, 25, 29 आणि 31. या प्रश्नाचं उत्तर आहे 25. तर बघा, STसाठी 25 आहे, तर SCसाठी 29 आहे. हे देखील लक्षात ठेवा सोबत. आणि मित्रांनो, इथे आणखी एक नोट डाऊन करा. बघा, महाराष्ट्र संदर्भात आपण पाहतो लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये जे सीट असते, जागा असते, ते किती आहे? तर बघूया, लोकसभेले 48 आहे, तर राज्यसभेले 19 आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे हे जे 48 आहे याच्यामध्ये देखील आरक्षण आहे. बघा, ते देखील प्रश्न याच्यावरही आलेला आहे, SC आणि ST. SCसाठी आहे 5, तर STसाठी आहे 4. हे एकदम महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. सोबतच हे लक्षात ठेवा, विधानसभा महाराष्ट्राच्या सीटा किती आहे याच्यात? 288. त्यामध्ये रिझर्वेशन आहे SC आणि ST. SCला किती आहे? तर SCला आहे जागा 29 आणि STला आहे 25. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. याच्यामध्ये बघा, हाच विधानसभेचा प्रश्न आलेला आहे, आपण पाहिलेला आहे. STसाठी 25 आहे आणि SCसाठी 29 आहे आणि STसाठी 25 आहे. तर बघा, समोर बघूया. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? प्रश्न नीट वाचत राहा, जेणेकरून प्रश्न चुकणार नाही म्हणते. विचारलं काय आपल्याला? अस्तित्वात नाही आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि तमिळनाडू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तमिळनाडू. बघा, भारतात माहिती आहे काय, 6 राज्य असे आहे का ज्याच्यामध्ये द्विगृह सभागृह आहे, म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद. तर ते 6 कोणते बघूया. त्यामध्ये महाराष्ट्र आहे, बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे. सोबतच आणखी 3 राज्य कोणते? तर ते आहे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. हा प्रश्न मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यपालाकडून किती सदस्य विधानसभेवर पाठवले जातात? बघा, 103, 106, 110, 112. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 106. मित्रांनो बघा,
सभेवर जे म्हटलं आहे ना आपल्याला, तर 106 आहे. आणि 112 कोण आहे, तर ते शिक्षक मतदारसंघ. बघा पुढचा प्रश्न. हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे, जो कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. उच्च न्यायालयात इतर न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला असतो? या प्रश्नाचं उत्तर द्या कमेंटमध्ये, आणि शेवटी मी या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. बघा आता चालू घडामोडी सुरू झालेली आहे. पहिला प्रश्न, 25वा SCO म्हणजेच शंघाई कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन 2025 शिखर संमेलन कुठे पार पडले? भारत, कझाकिस्तान, रशिया आणि चीन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चीन. मित्रांनो, चीनमधले ठिकाण जे आहे हे कधी कधी विचारू शकतात, हे लक्षात ठेवा. तियानजिन या प्रकारचं ठिकाण आहे ते. बघा पुढचा प्रश्न, वाय भारत मॅटर हे पुस्तक कोणी लिहिले? मित्रांनो, पुस्तकावर नेहमी प्रश्न विचारला जातो, हे लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी, अमित शहा, एस जयशंकर आणि सुशील कुमार शिंदे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एस जयशंकर यांनी UAE युनायटेड अरब येथे लॉन्च केलेलं आहे पुस्तक, हे देखील लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC हा प्रश्न महत्त्वाचा आहे. का बरं महत्त्वाचा आहे हे सांगतो. स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1921, 1923, 1926, 1927. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1926. मित्रांनो बघा, ली कमिशन 1923मध्ये स्थापन झालं. याचा अहवाल 1924मध्ये देण्यात आला. या अहवालाच्या नुसार 1 ऑक्टोंबर 1926 रोजी UPSCची म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग याची स्थापना झाली, आणि 1 ऑक्टोंबर 2026ला 100 वर्ष पूर्ण होणार, म्हणून हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर बघा पुढचा प्रश्न, 16वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? मित्रांनो, आयोगावर हमेशा प्रश्न राहते, म्हणून हे एकदम कंपल्सरी आहे हे गोष्टी करणं. बघा काय म्हणते 16वा, तर बघा काय आहे, विजय केळकर, YV रेड्डी, NK सिंग आणि अरविंद पनगडिया. या प्रश्नाचं उत्तर आहे अरविंद पनगडिया. बघा 16व्याचं विचारलं आहे, तर सोबत हे लक्षात ठेवा. 13व्याचे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर विजय केळकर. आणि 14व्याचे YV रेड्डी, 15व्याचे NK सिंग, अरविंद सिंग. यांच्याबद्दल आणखी माहिती म्हणजे हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, 2025चा रेमन मॅक्स पुरस्कार कोणाला मिळाला? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मिळाला नाही आहे. प्रश्न काय आहे मित्रांनो? मिळाला नाही. तर बघा, एज्युकेटेड गर्ल्स, शाहिना अली, एस जयशंकर, वरीलपैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे एस जयशंकर. कारण की एज्युकेटेड जे गर्ल्स आहे ही संस्था एक, आणि ही भारतातली संस्था आहे. शाहिना अली ही मालदीवची आहे, ही मालदीवची महिला आहे, आणि ही एज्युकेटेड गर्ल जी आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आपण. बघा 2007मध्ये स्थापन झालं, त्याचं मुख्यालय राजस्थानमध्ये आहे, हे देखील लक्षात ठेवा. एकदम लेटेस्टचा प्रश्न आहे. 31 ऑगस्टला जाहीर झाला. आशियातील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणून मानला जातो याला. हे पुरस्कार एकदम महत्त्वाचा आहे, लेटेस्ट आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याने गुलाबी रिक्षा योजना सुरू केली? गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. मित्रांनो हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे, स्वर्गीय अजितदादा यांनी 21 एप्रिल 2025 रोजी पुणे येथून सुरू केलेली आहे ही योजना, म्हणून महत्त्वाची आहे. बघा पुढचा प्रश्न, सक्षम ॲप कोणाद्वारे लॉन्च करण्यात आला? भारतीय निवडणूक आयोग, पंजाब सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र सरकार. या प्रश्नाचं उत्तर आहे निवडणूक आयोग. पुढचा प्रश्न पहा, भारताचा दुसरा लॉन्च पोर्ट म्हणजेच रॉकेट कुठे स्थापन करण्यात आला? आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, राजस्थान. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे तमिळनाडू. बघा हे भारताचं दुसरं आहे. पहिलं कुठे आहे? तर आंध्र प्रदेश, श्रीहरिकोटा येथे. आणि एक महत्त्वाची आणखी गोष्ट, याचा बजेट जो आहे तो देखील विचारू शकते, 986 कोटी, हे सोबत लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, लद्दाख
हा पॉईंट एकदम महत्त्वाचा आहे, कारण की हा करंटमध्ये आहे, याच्यावर चर्चा चालू आहे. बघा, लडाखला कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली? 4थी सूची, 5वी सूची, 6वी सूची आणि 7वी सूची. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 6वी सूची. पुढचा प्रश्न, भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. श्री जगदीश धनगर, श्री चंद्रपुरम पी राधाकृष्ण, श्री सुदर्शन रेड्डी, श्री व्यंकय्या नायडू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 2 म्हणजेच सी पी राधाकृष्ण. हे तमिळनाडू राज्यातले आहे आणि यांनी कोणाला हरवलं? सुदर्शन रेड्डी. हा देखील प्रश्न बनू शकतो, त्यामुळे हे बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवा. आणि व्यंकय्या नायडू हे भारताचे 13वे होते. कोण? उपराष्ट्रपती. आता आपल्याला 15वे पाहायचे आहे, म्हणजे राधाकृष्ण. 14वे जगदीश धनगर होते, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कोल्हापूरमधील फिरते खंडपीठचे उद्घाटन कोणी केले? श्री नरेंद्र मोदी, श्री देवेंद्र फडणवीस, श्री न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती चंद्रशेखर. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण गवई. मित्रांनो, 17 ऑगस्ट 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले. पुढचा प्रश्न, हा प्रश्न 3 स्टार केलेला आहे, म्हणजे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या, कारण की मुंबई उच्च न्यायालय हा फॉर्म आपण भरलेल्या सर्वांनी या एक्झामसाठी आपण तयारी करतो, तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. सोबतच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.